मध्ये सर्वांनी रामायण पाहिली. बाबाजी जे वचन सत्य झालं का नाही. महाभारत दाखवलं गेलं पर बाबाजी ने आवाज लावलं फिर आगे के समय में घर घर में रामायण होगी और घर घर में महाभारत होगा. आज तुम्ही तुमच्या घरात विचार करा, प्रत्येकाच्या घरामध्ये रामायण आहे की नाही, प्रत्येकाच्या घरामध्ये महाभारत चालू आहे की नाही. ते बाबाजी बोललेले. पुढे बाबाजी काय बोलले ते माहिती. मुर्दा मुर्दा से बोलेगा. त्यावेळेस काही लोकांनी काय म्हटलं, बाबाजी काही बोलताय, मुर्दा मुर्दा से कैसा बोलेगा. आज प्रत्येकाकडे मुर्दा आहे, माझ्याकडे पण मुर्दा आहे. कुठला मुर्दा. मोबाईल. मुर्दा 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 नाही का तो बोलतो कसं काय. मुर्दा मुर्दा से बोलेगा. बाबा जगदीश जी महाराज ने कहा है कि मैंने जो जो बातें बड़े मन से कही है वो यहाँ पर सत्य आने वाली है. अगर कोई कहेगा पूरब का जो सूरज है पश्चिम में निकलने लग जाएगा, उस बात को मान लेना. लेकिन बाबा जगदीश जी महाराज की बजो वाली है वो कभी सत्य होने वाली नहीं. संत वचन चलते हुए पलट जाए ब्रह्मा. मग पुढे काय सांगतात बाबाजी. जो मैं कहूंगा दोहराने पड़ेगा. जय गुरुदेव झंडे के नीचे सबको आना पड़ेगा. लाचार होकर जय गुरुदेव नाम को लेना पड़ेगा, बोलना पड़ेगा. अशी गोष्ट येणार आहे. आतापासून आपल्याला बाबाजीने सावध केलेले. पुढे बाबाजीने सांगितले, हर समय में मैं धर्म का काम करते रहूंगा, मानव समाज को जगाते रहूंगा. जय गुरुदेव नाम का होगा पसारा, सुने तो जाओ संदेशा हमारा. दिल में हमारे दर्द है तुम्हारा, सुने तो जाओ. आता ह्या गोष्टीवर कधी तुम्ही तुमच्या विचारांमध्ये बुद्धीमध्ये प्रकाश नाही टाकला तर पुढे काय होणार हे लक्षात ठेवा. या ठिकाणी जे आपलं पहिलं नाव आहे, पहिल्या नावाने कोणाकोणाला काम दिलेलं आहे. स्वतःच्या 3 मुलांना, ब्रह्मदेव, विष्णुदेव आणि महादेव. महेश म्हणतात. ब्रह्मजी काय करतात, उत्पत्ती करतात. विष्णू भगवान काय करतात, पालन करतात. आणि शिवजी काय करतो, संहार करतो. आता शिवजी बाबाजींना सांगतायत, हे स्वामी, अगर आपकी इस धरती पर अगर कोई मानो अगर बात मानता नहीं, आप उसको मेरे खाते में हवाला कर दो. देखो तो क्या होने वाला है. याच्यावर स्वतः बाबा जयगुरुजी महाराजांनी पुणे मानव जातीसाठी आवाज लावली. ती कोणती, सर्वजण ऐका. जागो जागो दुनिया वालों, सज्जू आने वाला है. दम 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 महादेव का दंडवत करने वाला. नेत्र तीसरा खुलते ही शिव तांडव रास रचाएगा. इस वसुंधरा के खंड खंड त्राही मचाएगा. घुमड़ घुमड़ गनगोर घटाए बरसाएंगी अंगारे. डग 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 मता दावा नल के साथ साथ अतिबात आएगी भयंकर. दावा नल के साथ साथ अतिबात आएगी भयंकर. दिगंत सब कप कपा उठेंगे बम्बों के ओंकारों से. रात बनेगी महाकाल तक आटम बमों के अंगारों से. पत्ता पत्ता झुलस उठेगा विश्व युद्ध झंकारों से. मानव की क्या पेच चलेगी, अंबर भी फट जाएगा. है जिसमें माँ शक्तियां अपनी धरती पर मिट्टी में मिल जाएंगी. है इस दुनिया में जितने पापी कुकर्मी अधर्मी उनकी अकल ठिकाने आ जाएगी. ऐसा बम बोले का तांडव होने. अब ऐसा बम बोले का जब तांडव होगा, बताओ कितने का नारा वारा होने वाला है, करोड़ों का. यहाँ पर 80% मानव तन जो जीवित है वो खत्म होने वाली है. इस्लाम में मारे जाएंगे, वो साथ साथ में आपस में लड़के मारे जाएंगे. आज भी बाबाजी की भविष्यवाणी पूरी होते. इजराइल और अरब के लोग आपस में लढेंगे. विचार करा. आज तुम्ही आपल्याला विचार करण्याचा समय आलेला आहे. अजून भी वेळ वाया गेलेली नाही. आपल्याला फक्त एकच काम सांगितलं बाबाजींनी. कुठलं काम, बाबाजीने सांगितलं, हे बच्चा आप मेरा एक काम कर दो, मैं आपके सारे काम न कर दूं तो बाबाजी को बाबाजी म्हणते. जय गुरुदेव. माता विचार करा, एक काम कोणतं.
हे काम तेजी की गुरु आदेशचे पालन, गुरु आदेशचे पालन करा. आणि सर्वात आपल्या जीवनामधलं जगामधलं जीवात्मासाठी सर्वात मोठं काम कधी कुठलं असेल तर स्मरण, ध्यान आणि भजन. आपल्याला बाबाजींनी ज्या दिवसापासून नामदान दिलेलं आहे त्या दिवसापासून आपण मर्त्यदंत ज्या दिवशी आपल्या आत्मा इथून निघून जाईल तोपर्यंत आपल्याला बाबाजींनी काय सांगितलं नाही? स्मरण, ध्यान आणि भजन. प्रत्येक व्यक्ती बाबाजींकडे गेली, माझ्या मुलाचं लग्न होत नाही, माझी मुलीचे लग्न होत नाही, मला घर घेतलं जात नाही, मला नोकरी लागत नाही. जे प्रश्न बाबाजींजवळ गेले तर बाबाजी सांगितले अभी कान फटने लग गए. तर बाबाजींनी बडे मंच मधून काय सांगितलं की बोले देखो सभी लोग, सबकी दुख संकट तकलीफ मुसीबत की एक ही दवा वो है भजन भजन भजन. आता मला सांगा तुम्ही भजन करतात का? आपण भजन हे माझा प्रॅक्टिकली अनुभव सांगतो तुम्हाला. ज्यावेळेस आपल्याला रात्री झोप लागत नाही त्यावेळेस फक्त जय गुरुदेव मनामध्ये तुम्ही जप करता. तुम्हाला लगेच झोप नाही लागले ना तर मला फोन करून विचारा, कारण की माझा स्वतःचा प्रॅक्टिकली अनुभव आहे. दुसरी गोष्ट बाबाजीने काय सांगितलं, तुम्ही जेव्हा झोपतात कानामध्ये बोटं घालून घ्या. कानामध्ये कधी बोटं घातलं तर तुम्ही झोपून गेले तर सगळा समय तुमच्या भजनामध्ये लावले. आपण कानामध्ये बोटं घालतो का? 5 मिनिटं 10 मिनिटात आपले हात दुखायला लागून जातात. आता काही बुद्धिमान महाराष्ट्र लोकांनी बाबाजींना काय विचारलं, स्वामीजी अगर हमने कपास डाल दिया तो चलेगा क्या? बाबाजीने काय सांगितलं? बिलकुल नाही. का? कारण की तुमच्या जीवात्माचा प्रकाश तुमच्या केसापासून नाकापर्यंत जे नाखून आहेत, पायाचे नख तिथपर्यंत जातात. आणि ज्यावेळेस तुम्ही त्याला काय म्हणतात? अधोगती म्हणतात. आणि त्याला उजव्या गती म्हणजे जो प्रकाश गेलेला आहे त्याला नामद्वाराने त्याला वरती घेणं. आणि जेव्हा तुम्ही वरती घेतात तुमचे पाय शून्य होतात, हात तपार लागतात, हात शून्य होतात. आणि त्यावेळेस तुम्हाला ज्या शरीरामधून जो प्रकाश आहे खाली जातो त्याला वापस करतात. त्याच्या पूर्ण तुमच्या शरीरामध्ये ज्या वाहिनी आहेत त्या क्लिअर होतात. आणि तुमच्यातले जेवढे आजार आहेत ते सर्व नष्ट होतात. सिंपल गोष्ट बाबाजीने सांगितली. आणि ह्या ठिकाणी बाबा जय गुरुदेवजी महाराजांनी सांगितलेली आहे त्या गोष्टीवर आपल्याला ऐकायचे. वेळ झालेला आहे. असं इतकं बोलावं वाटतं पण काय करावं, कारण की वेळेचे बंधन आहे. तुम्हालाही जेवण करायचे आणि भाजीचा पण वास येतोय. हो, काही ठिकाणी आपल्याला बोलावं लागेल. आणि बोलणारे म्हणजे आता कधी म्हटलं तर खालून आमच्या धर्मपत्नी सांगतायत की तुमचा वेळ झालेला आहे. आता मला एक सांगा, बाबाजी बोलले होते सर्व लोकांना सांगितलं बाबाजीने, आप अपने पत्नी की बात को मान लेना. अगर आपने अपने पत्नी का बात अगर आप नहीं मानी तो कलयुग में क्या होने वाला है मालूम है? वो आपको बंदर जैसे नचाएगी. और आज जितने बहना भाइयों को बंदर जैसे नचा रहे, आप भी देख रहे, हम भी देख रहे. तो आज हमको आपको इस बात को सोचना है कि बाबा जय गुरुदेव महाराज ने ये भी कहा है कि अगर आप अपनी पत्नी को लक्ष्मी कहोगे तो आपकी पत्नी आपको परमेश्वर कहेगी, मतलब नारायण कहेगी. अगर लक्ष्मी नारायण का जोड़ा अगर बन गया तो आपको लक्ष्मी के पीछे भागने की जरूरत नहीं पड़ेगी. म्हणून बाबा जय गुरुदेवजी महाराजांनी बडे मत मधून सांगितलं होतं. सर्वजण व्यवस्थित ऐका. बाबाजी काय बोलले होते माहिती का? आप जिसको अच्छा समझते हो वो अच्छा नहीं है, आप जिसको बुरा समझते हो वो बुरा. पुढे काय बोलले बाबाजी? अच्छे लोगों के लिए अच्छा हो, बुरे लोगों के लिए बुरा होगा. तर आता मला सांगा अच्छा म्हणजे कोण? आता आपल्या नजरमध्ये आपण काय म्हणतो? जो दारू पित नाही, मांस खात नाही, बाबाजींकडे जातो, सुमिरन करतो, ध्यान करतो, भजन करतो आणि कोणाचे नाव घेत नाही त्याला आपण अच्छा म्हणतो. बुरा कोणाला म्हणतो? जो दारू पितो, आईवडिलांना वागत, आईवडिलांना शिव्या देतो, अनाप कर्म करतो. बाबाजीने या गोष्टीला काट मारलेलं आहे. तर पुन्हा ऐकून घ्या. जिसको आप अच्छा समझते हो अच्छा नहीं है, जिसको आप बुरा समझते हो बुरा. मग अच्छे लोगों के लिए अच्छा मतलब क्या और बुरे लोगों के लिए बुरा मतलब क्या? अच्छा किसको बताया गुरु महाराज ने? जिसके मन में दूसरे के प्रति कभी बुराई नहीं आती वो आदमी क्या है? अच्छा है. वो अच्छा आदमी के लिए अच्छा है. आता विचार करा, कोणाचे चांगले होत असेल तर आपल्याला मन दुखत नाही का? 100% दुखत. तर आपण चांगले आहेत का? विचार करा. आपण चांगले. ज्या दिवशी दुसऱ्याचे चांगले होईल आपण म्हणू
मला फार आनंद आहे. वा वा. पण एकाच्याही मन होत नाही. आपली दिशा कशी, आपली भाषा कशी तुम्हाला माहिती का? ए भगवान, सबका भला कर लेकिन सुरुवात मुझसे कर. काय म्हणतो आपण? भला सबका कर इथपर्यंत बरोबर होतो. नंतर पुढे काय होतो तिथं आपण स्वार्थ येते. आणि बुरा कोणाला म्हटलेलं आहे? बुरा त्याला म्हटलेलं आहे की त्याच्या मनामध्ये कोणाच्या विषयी, कोणाच्या प्रती कधी एक बात अच्छाई नाही आती, वो है बुरा. ज्याच्या मनामध्ये दुसऱ्याच्या विषयी कधी चांगलं येत नाही तो बुरा. तो बुरे लोक के लिए बुरा. सांगण्याकरता भरपूर आहे, पण आता खालूनच विचारा होतं तर मी काय करेन. जय गुरुदेव. जय गुरुदेव. आजच्या या वेळेस होऊ शकतं भावनेच्या भरामध्ये एखादा शब्द नको बोलायला पाहिजे होता. कधी तसा शब्द बोलला गेला असेल तर तुम्ही मला लहान भाऊ, लहान मुलगा समजून माफ करा. सर्व लोक प्रेमाने बोलतील. जय गुरुदेव. जय गुरुदेव. आता जळगाव संघटना कामातवाडी गावावरून सॉरी बोला दादा घेतो. नाही तुम्ही स्वतः संचालन करा. आता आदेशच झालेला होता, काय करतो.